एक चूक जी तुमच्या हातून या महिन्यामध्ये नक्कीच घडण्याची दाट शक्यता आहे. कारण एक अशी चूक जी तुम्ही नकळतपणे करणार आहात आणि नंतर तुम्ही आयुष्यभर हाच विचार करणार आहात की त्या दिवशी मी हा निर्णय का घेतला. हे असं का घडणार आहे? कारण या महिन्यामध्ये ग्रहांची स्थिती अशी होत आहे की त्यामुळे तुमच्यावरचं कंट्रोल कमी होणार आहे. तुम्ही कधी वेगळ्याच प्रकारे विचार करणार आहात आणि त्यामुळं अशा काही गोष्टी घडू शकतात आणि ह्या सगळ्यांमुळे परिस्थिती तुम्हाला चुकीच्या दिशेकडे पण ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. पण अजून एक धक्का पुढे आहे. काही लोकांसाठी तर हा महिना त्यांच्या आयुष्यातील एक सत्य उघडणार आहे. जे सत्य तुम्हाला आत्तापर्यंत माहितीच नव्हतं ते सत्य तुम्हाला कळणार आहे आणि त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या पैशावर, आर्थिक गोष्टींवर, तुमच्या नशिबावर, तुमच्या भविष्यावर, कौटुंबिक गोष्टींवर अचानकपणे परिणाम करणार आहे. तर या महिन्यामध्ये नेमकं कोणत्या दिवशी ह्या गोष्टी घडतील किंवा कोणत्या दिवशी तुम्हाला सावध राहावे लागणार आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. तर आता आपण सुरू करूयात. सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे. तर पहिले आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी कसा आहे किंवा कोणते परिणाम घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या हा महिना खूप काळजी करविणारा असा आहे. कारण महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला अचानक खर्चाचा ताण येणार आहे. अचानक खर्च अनपेक्षितरित्या वाढणार आहेत. कारण घरामध्ये कोणाचे तरी तब्येत वाईटरित्या खराब होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मग सेविंग्ज असतील, काही पैसे असतील त्यात खर्च करावे लागतील. खूप गंभीर असं म्हणजे हॉस्पिटलचा खर्च होणार आहे. तर त्याची तुम्ही काळजी घ्या. पहिल्यापासूनच थोडंसं आर्थिकदृष्ट्या तुम्ही जर स्ट्रॉंग राहिलात तर पुढे जे अडचणी येतील त्याच्यावर तुम्ही 100% मात करणार आहात. अजून एक म्हणजे महिन्याचं मध्य जसा येईल तसं तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे असतील ते पैसे मग तुम्हाला वापस मिळतील. मग तिथं थोडंसं तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगले परिणाम पाहायला मिळतील आणि तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटेल. कारण खर्च जे आहे ते भागवण्यासाठी तुम्हाला आपोआपच आर्थिक स्रोत मिळायला लागतील. अजून तुम्ही काही साईड बिझनेस करत असाल तर त्याच्यामधून पण अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही एक्सपेक्ट केलेलं नसेल तर तिथून पैसे तुम्हाला मिळतील. 11 ते 18 एप्रिल दरम्यानच तुम्हाला अचानक सोर्सेस काही मिळणार आहेत. परंतु 19 ते एप्रिलचा जो काळ आहे त्यामध्ये पण तुम्हाला पैसे येतील, परंतु ते पैसे अडकतील, ते तुम्हाला वापरता येणार नाहीत. मग हे पण काळजी करण्यासारखं काही गोष्टी घडतील. 27 ते 30 एप्रिल दरम्यान तुम्ही एखादा जर आर्थिक निर्णय घेतलेला असेल तर तो चुकीचा ठरू शकतो आणि त्याच्यामुळे पण तुम्हाला नुकसानच होऊ शकतं. तर आर्थिकदृष्ट्या हा थोडासा निगेटिव्ह प्रतिकूल परिणाम देणारा महिना आहे. तर आत्तापासूनच थोडीशी बचत करा. काही सेविंग्ज असतील तर ते व्यवस्थितरित्या वापरा. जिथे खर्च करायची खूपच गरज आहे तिथे खर्च करा. वेगळ्या गरज नसताना कुठेही पैसे खर्च करू नका. म्हणजे महत्त्वाचं जे आहे ते पहा आणि मगच तुम्ही त्याप्रमाणे निर्णय घेऊ शकतात. विशेष करून तुम्हाला 19 ते 27 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये खूपच काळजी घ्यायची आहे. कारण परिस्थिती अजून वाईट होऊ शकते. कोणालाही उधार देऊ नका आणि आर्थिक बाबतीमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. कारण पहिल्यांदाच तुम्ही लॉसमध्ये असणार आहात आणि त्याच्यामध्ये अजून काही आर्थिक लॉसेस जास्त होतील, नुकसान होतील. तर इथे तुम्हाला विशेष करून काळजी घ्यायची आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र थोडासा चढउताराचा हा महिना आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तुमचे वरिष्ठ अधिकारी असतील, बॉस असतील, त्यांच्यासोबत काही मतभेद असतील किंवा वाद होण्याची शक्यता आहे 1 ते 10 एप्रिल दरम्यान. मग त्या काळामध्ये तुम्हाला काहीतरी वाईट वाटून तुम्ही जॉब बदलण्याचा विचार कराल किंवा तुम्हाला असं वाटेल की मी जेवढं काम करत आहे तेवढं मला इथे महत्त्व दिलं जात नाही. मग ह्या गोष्टी तुमच्या मनामध्ये येतील आणि त्यामुळे तुमच्या डोक्यात जॉब बदलीचे विचार येतील. परंतु जर तुम्ही नवीन जॉब सर्च करत आहात किंवा जे जॉब नाही म्हणजे ज्यांना नवीन नोकरी शोधत आहेत जे कोणी, तर त्यांना पण 15 ते 27 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये नवीन नोकरी मिळण्याची खूप शक्यता दाट आहे. कारण त्यामध्ये कॉल्स तुम्हाला येऊ शकतात किंवा इंटरव्ह्यूज असतील किंवा मग सिलेक्शन असेल, ते सगळं काही होऊ शकतं. तुमच्या मनाप्रमाणे
पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. पण कामाच्या ठिकाणी थोडंसं त्रास होण्याची तुम्हाला या महिन्यामध्ये शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी थोडंसं तुमचे सहकारी मंडळी पण तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी गोष्टी घडणार आहेत. व्यावसायिक वर्गासाठी मात्र हा महिना खूपच चांगले आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे महिन्याच्या सुरुवातीला. परंतु जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत आहात तर तिथे थोडंसं पार्टनरवर तुम्ही अतिविश्वास टाकल्यामुळे लॉस होण्याची शक्यता आहे. तर प्रत्येक निर्णय घेताना नीट विचार करून, परिणामांचा विचार करूनच मग निर्णय घ्या. किंवा कोणतेही डील असेल, ॲग्रीमेंट असतील तर त्याच्यामध्ये विशेष करून कायदेशीर बाबी आहेत त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या, कारण तिथेच तुमची फसवणूक होण्याची शक्यता दाट दिसत आहे. जर तुम्ही ऑनलाईन किंवा डिजिटली मार्केटमध्ये तुमचं व्यवसायाचं प्रसिद्धी करण्याचा विचार करत आहात तर नक्कीच तुम्हाला या महिन्यामध्ये पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. एक ग्लोबली तुम्ही तुमच्या व्यवसायाचं असेल किंवा तुमच्या बिझनेसचं तुम्ही मार्केटिंग करू शकतात, नक्कीच चांगले परिणाम मिळतील. व्यवसाय विस्ताराचा विचार करत असाल तर खूपच चांगले तुम्हाला परिणाम पाहायला मिळतील आणि त्याच्यामधून तुम्ही लाभही कमवणार आहात. तुमच्यासाठी काही उपयुक्त तारखा आहेत, मी सांगते तुम्हाला. 9, 15 आणि 22 या तारखांमध्ये कोणताही एखादा निर्णय असेल ते तुम्ही घेऊ शकतात. व्यवसायाच्या संदर्भामध्ये असेल किंवा नवीन कोणतं त्या व्यवसायाशी संलग्न तुम्हाला काहीही निर्णय घ्यायचे असतील, करार करायचे असतील तर तुम्ही करू शकतात. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी 14 एप्रिल ते 28 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये थोडंसं निगेटिव्ह गोष्टी घडण्याची शक्यता आहे. म्हणजेच ब्रेकअप वगैरे होऊ शकतो किंवा तुमच्यातील डिस्टन्स वाढू शकतो. कारण या काळात अशी गोष्ट घडू शकते, तिसरा येऊन तुम्हाला काहीतरी संशय निर्माण करू शकतो तुमच्या नात्यामध्ये किंवा तुम्ही अविश्वास दाखवाल किंवा तुमच्या नात्यामधला विश्वास कमी झाल्यासारखे तुम्हाला दिसेल. मग तिथं ह्या निगेटिव्ह गोष्टी नक्कीच घडणार आहे. तर थोडंसं तुम्हाला सावधान राहायचं आहे या काळामध्ये. विवाह इच्छुकांसाठी पण 15 ते 25 हा जो काळ आहे एप्रिलचा, या काळामध्ये तुम्हाला प्रपोजल्स येतील, परंतु मनाप्रमाणे परिणाम मिळणार नाहीत, फायनलाइज होणार नाही. तुम्हाला अजून पॉझिटिव्ह परिणाम येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. प्रस्ताव येणार आहेत परंतु मनासारखं काहीही घडणार नाही. प्रयत्न करत राहा. महिला वर्गासाठी मात्र हा महिना खूपच ताणाने युक्त, कामाने युक्त भरलेला आहे. म्हणजेच घर असेल आणि तुमचं जे काही तुम्ही काम करत असाल तर घर आणि काम हे दोन्ही सांभाळत तुमची कसरत होऊन जाणार आहे. आणि विशेष करून भावनिक तुम्हाला खूपच इनबॅलन्स असणार आहे. हा महिना तुमच्यासाठी द्विधा मनस्थिती असणार आहे. सतत डोक्यात कसले तरी विचार तुम्हाला त्रास देतील. काळजी असणार आहे एखाद्या गोष्टीची, ती गोष्ट तुम्हाला त्रास देणार आहे. तुमचं मन लागणार नाही, विशेष करून मन अशांत असणार आहे या महिन्यामध्ये. आणि विशेष करून 18 ते 25 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये तुमचं इमोशनल ब्रेकडाऊन होण्याची शक्यता दाट दिसत आहे. त्यामुळं तुम्ही जे मनामध्ये सतत साठवून ठेवलेले आहात ते कुठेतरी त्याचा स्फोट होऊ शकतो. तर इथं तुम्हाला खूप काळजी घ्यावयाची आहे. तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्सवर मात करण्यासाठी जे काही करावं लागेल ते तुम्ही करू शकतात. या महिन्यामध्ये तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे, आरोग्याची असेल, मनाची असेल, स्वतःची असेल. विद्यार्थी वर्गाला मात्र हा जो महिना आहे, जसे की सुरुवात 12 एप्रिल ते 23 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्हाला नवीन आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. तुम्हाला जे काही क्षेत्र आहे ते शिकण्यासाठी तुम्ही स्ट्रगल करत आहात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे, ॲडमिशनसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, तर अजून खूप तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार आहे, अजून खूप तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण या महिन्यामध्ये तुमच्या स्वतःच्या म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेतली जाणार आहे, कसोटी घेतली जाणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यासाठी पण खूप नवीन गोष्टी बदल होतील. अभ्यासामध्ये बदल करून पाहावं लागणार आहे तुम्हाला, कारण मनासारखे तुम्हाला परिणाम पहिल्यापासून मिळत नाही आहेत. तर इथून पुढं मनासारखे परिणाम मिळण्यासाठी थोडंसं अभ्यासामध्ये बदल करून बघा. अभ्यासाची पद्धत बदलून
थोडंसं पहा, मग मनासारखे परिणाम नक्की मिळतील. ज्येष्ठ नागरिक वर्गाला मात्र थोडीशी काळजी करण्यासारखा हा महिना आहे. विशेष करून 15 ते 20 एप्रिलचा जो काळ आहे, या काळामध्ये जर तुम्ही कुठे प्रवास करणार असाल तर शक्यतो प्रवास टाळा. कारण त्या प्रवासामध्येच तुम्हाला आरोग्याशी निगडीत काही प्रॉब्लेम्स होतील, मग त्याचा परिणाम पुढे जाऊन खूप सिरियसली होऊ शकतो. तर शक्यतो प्रवास टाळणे योग्य आहे. आणि सांधेदुखी, BP आणि शुगर ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला, या तिन्हीपैकी कोणती गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल तर विशेष करून काळजी घ्या. या महिन्यामध्ये त्याचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. अचानकपणे अध्यात्माची ओढ तुम्हाला लागणार आहे. मग मेडिटेशन करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि त्याच्यामधून पण तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. या महिन्यामध्ये कौटुंबिकदृष्ट्या थोडासा तणावाचा हा महिना तुम्हाला जाणार आहे किंवा गोष्टी घडणार आहेत. जसं की तुमच्या जोडीदारासोबत थोडेसे वादविवाद होण्याची शक्यता आहे. 1 ते 12 एप्रिलचा जो काळ आहे तो तुमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंगचा काळ असणार आहे. काहीतरी गोष्टींमधून गैरसमज होतील, मग ते तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये सुद्धा इतर जे कोणी मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत पण बोलण्यातूनच वाद निर्माण होऊ शकतो. तर या महिन्यामध्ये थोडंसं शांत राहिलेलंच बरं आहे तुमच्यासाठी. वाद वाढत आहे असं वाटलं तर लगेच आपणच माघार घ्यावी असं माझं तुम्हाला सल्ला आहे. कारण महिन्याची सुरुवात खूपच रिस्की आहे. कौटुंबिकदृष्ट्या पण घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज असतील, वाद असतील, मतभेद होतील, कुरबुऱ्या राहतील. परंतु 25 एप्रिल नंतरचा काळ थोडासा चांगला राहील. थोडंसं अंडरस्टँडिंग वाढेल. एकमेकांना बोलण्यामुळे, संवाद वाढवल्यामुळे गोष्टी एकमेकांना कळू लागतील. मग जे काही गैरसमज असतील ते मिटतील. परंतु 25 एप्रिलपर्यंतचा जो काळ आहे तो तुम्हाला खूप सावधानतेने सांभाळून घ्यायचा आहे. आता तुमच्यासाठी काही शुभ तारखा मी सांगत आहे. त्या तारखेला तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता किंवा कोणतेही निर्णय महत्त्वाचे घेऊ शकतात. आणि त्या तारखा आहेत 5, 9, 14, 17 आणि 29 या तारखा. या तारखेला तुम्ही कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. आणि काळजी करण्यासारख्या किंवा अशुभ तारखा आहेत. त्या दिवशी तुम्ही काहीही करायचं नाही, नवीन काही करायचं नाही आहे. आणि त्या तारखा आहेत 3, 11, 16, 18, 22 आणि 24 या तारखेला तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायचं नाही आहे. तुमच्यासाठी शुभ रंग आहे निळा आणि गडद निळा आणि काळा कलर. शुभ अंक आहे 4 आणि 8. शुभ दिवस आहे शनिवार आणि बुधवार आणि शुभ दिशा तुमच्यासाठी आहे पश्चिम दिशा. तर एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये असा एक निर्णय येणार आहे की त्या निर्णयामुळे पुढील 3 वर्षाचं भविष्य बदलणार आहे. जर तो निर्णय घाईमध्ये तुम्ही घेतलात तर नुकसान नक्की होणार आहे. परंतु तोच निर्णय जर तुम्ही विचारपूर्वक घेतलात तर तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे. तर कुंभ राशीसाठी एप्रिल 2026 हा जो महिना आहे तो काही साधा नाही आहे किंवा सोपा नाही आहे. पण जो या महिन्यामध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवेल तोच व्यक्ती पुढील 2-3 वर्षासाठीचं त्याचं भविष्य बदलेल. तर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. नंतर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.